नमस्कार। आजची वनस्पती आहे बिल्व। याला ईगल मार्मेलोस असं नाव आहे। याला शांडिल्य असं सुद्धा नाव आहे, कारण हे अनेक व्याधींमध्ये वापरलं जातं। शिवाय याला शिवद्रुम किंवा शिवप्रिया असंही म्हटलंय। त्याचबरोबर याला सदाफला असं एक नाव आलेलं आहे, कारण बिल्वाला सतत फळं लागलेली असतात। कच्च्या बिल्वाची फळं ही कांजी सोबत दिल्यास पाचन सुधारतं। त्याचबरोबर शौचावाटे जर रक्त पडत असेल तर बिल्वाचं फळ उत्तम। कावीळ झाली असल्यास या पानांचा रस मिऱ्यासोबत घ्यावा। शिवाय डोळे जर येत असतील तर डोळ्यांमध्ये या पानांचा रस घालावा। बिल्वाला 3च पानं का याविषयी सांगत असताना मी, माझं आणि माझ्यासाठी ह्या ज्या भावना आहेत त्या कमी व्हाव्या यासाठी बिल्वाला 3 पानं असतात आणि ती आपण शिवाला अर्पण करतो। शिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सुद्धा हे दर्शवतं।